महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मागच्या आठवड्यामध्ये मीच एका वाहिनीवरती बोलताना क्लिअर सांगितलं होतं की ते 24-24 होईल, म्हणजे 24-24ला काय फरक पडणार नाही. परंतु गेल्या 5 दिवसांमध्ये जो बदल झाला तो बदल दोन्ही बाजूने आहे. म्हणजे इतक्या सभा बीजेपीला घ्याव्या लागल्या आणि दुसऱ्या बाजूने इतरांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना जो प्रतिसाद मिळाला तो प्रचंड मोठा आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरची सभा पाहिली असेल, सोलापूरची पाहिली असेल किंवा अमरावतीत जरी पाहिलं असेल तरी सभेला लोक येत आहेत, याचा एक अर्थ ते मतदान देतील असा होत नाही, हे मला पण माहीत आहे. आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये तर तुम्ही नीट बघायला गेला तर म्हणजे NCP, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे थोडेसे पुढे चाललेले आहेत. म्हणजे ते काय पाठीमागे आहेत अशी सिच्युएशन दिसत नाही. परंतु इथून पुढं ही चाल कंटिन्यू चालू राहील अशी शक्यता आहे का, तर सांगता येत नाही. आजच्या घडीप्रमाणे महाराष्ट्रातल्या लोकांचा एक प्रतिसाद बीजेपीच्या अगेन्स्ट असणार दिसतो आणि ही भेव पूर्ण भारतभर कॅप्चर केली आहे. म्हणजे तुम्ही जर नीट बघायला गेला तर महाराष्ट्र हा बिहारपेक्षा जास्त चर्चेत आहे आणि महाराष्ट्र हा कर्नाटकपेक्षा जास्त चर्चेत आहे. म्हणजे महाराष्ट्राकडे जणू काय असं लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की महाराष्ट्र एकतर बीजेपीला सत्तेत आणेल किंवा बीजेपीला सत्तेतनं घालवेल का काय, अशा पद्धतीने महाराष्ट्राचं एकूण नॅरेटिव्ह भारतीय पातळीवरती क्रिएट झालेलं आहे आणि ही खरी वस्तुस्थिती पण आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होतोय किंवा हे असंच तयार राहतंय का, यातून सगळं चित्र पुढे जाण्याची शक्यता आहे. ही महाराष्ट्राचा स्वाभिमान ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली गोष्ट आहे आणि 2 पार्ट्या फुटल्या, त्यातली NCP बद्दलचा स्वाभिमानाचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने क्रिएट झाला की तो माणसाच्या घरातून क्रिएट झाला. म्हणजे बाबा आपले वडील आणि थकलेले असताना ह्या पद्धतीने ते गावातले लोक बोलतायत आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा मुद्दा जो आहे तो खूप दिवसापासून त्यांचा स्वाभिमान असा एक प्रकार होता. म्हणजे शिवसेनेबद्दलचा. बीजेपीकडे काहीच नाही असं म्हणता येईल का, तर माझं असं म्हणणं आहे की बीजेपीकडे खूप आहे. म्हणजे तुम्ही माझा खूप आहे म्हणजे काय, खुद्द नरेंद्र मोदींची लिडरशिप आहे. नंबर 2, मी देवेंद्र फडणवीसांबद्दल आधीच बोललेलो आहे की देवेंद्र फडणवीस असे एक नेते आहेत की ज्यांनी बीजेपीच्या बाहेर जाऊन संघटन केलं. म्हणजे तुम्ही प्रत्येक जिल्हा बघितला तर एक मोठा नेता फोडून त्यांच्या बाजूला आणला. म्हणजे उदाहरणार्थ विखे पाटलांपासून ते उदयनराजेंपर्यंत असेल किंवा अनेक कोणते विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरापर्यंत तुम्ही उदाहरण घेतलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये मराठा मुळातच 4 गटात विभागला होता. त्यातले 2 गट देवेंद्र फडणवीसांनी बीजेपीशी जोडले होते. बीजेपीकडे इथला मराठा एक गट्टा 2 ग्रुप मधला आहे. 2 ग्रुप मधला म्हणजे 100 पैकी 25% तुम्ही मानले तर 50% बीजेपीकडे आहे. पण त्या 50%मध्ये आता एक 10% फूट पडलेले आहे. निवडणूक लागल्यापासून पुढे जे शेतकरी समूह बीजेपीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. याच्यामुळे हे प्रमाण 50चं जे होतं ते साधारणपणे 40 पर्यंत येऊन थांबलेलं आहे. त्याच्यामुळं नरेंद्र मोदींची लिडरशिप अधिक OBC अधिक हे मराठ्यांचं असणारं 30% त्यांचं मतदान, याच्यामुळं ते सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तरात असं आहे की ते 50 पर्यंत येतातच. 24 जागा मिळवण्यापर्यंत कसल्याही परिस्थितीत येतात. परंतु त्या 2-3 दिवसात काय जर उलटपालट झालं तर मग ते 17-18 आणि वर्षेस होईल. अन्यथा ते 24च्याच कुठंतरी पुढं पाठीमागे रेंगाळायला पाहिजे असं माझं स्वतःचं आकलन आहे. भाजपला सगळ्याच भागात फटका बसेल. म्हणजे विदर्भापासूनची सुरुवात झालेली आहे, पण आता निवडणूक पुढची झालेली नाही, त्यामुळे पुढच्याच्या बद्दल बरं का असं मला तुम्ही मोहगम विचारणं रॉंग आहे. जी पाठीमागं झालेलं आहे त्या भागामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्ही हे म्हणताय ना महागाईचा मुद्दा, हे महाराष्ट्रात आहे आणि खूप हाय लेवलला गेला आहे, पण त्याची तीव्रता 50%पेक्षा जास्त डाऊन झालेली आहे. त्याची 2च कारण आहेत. एक पहिलं कारण आहे नरेंद्र मोदींचं नाव घेतलं की ही महागाई डाऊनच होते डायरेक्ट. म्हणजे त्या प्रश्न शिल्लक राहत नाही. म्हणजे जर 10 लोक बोलत असतील महागाईच्या विरोधातली तर त्यातली पहिल्या झटक्यात 6 खालच्या लेवलला येत आहेत. नंबर 2 दुसरा भाग आहे भर पाडणारा की तुम्ही ह्यांनी प्रश्न विचारला तसं की प्रत्येक माणूस म्हणजे एखादा स्थानिक नेता तिथल्या नेत्याशी बांधला गेलाय.
त्याला तो महागाईचा मुद्दाच महत्त्वाचा नाही. त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं काय, त्याच्या शिक्षण संस्थेत नोकरी आहे का, त्याच्या साखर कारखान्यात नोकरी आहे का, त्याचं काही स्थानिक लागेबांधे आहेत का, तो म्हणतो त्यावर आधारित आपलं वोटिंगचा पॅटर्न ठरणार आहे. याच्यामुळं जो महागाईचा मुद्दा आहे तो 50% डाऊन होतोय आणि ही BJPची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पुढच्या टप्प्यांमध्ये ट्रेंड बदलणार नाही असं आहे, पण ट्रेंडची गोष्ट याच्यावर डिपेंड आहे की कुणाला किती प्रचाराची संधी मिळते. खुद्द पंतप्रधानांनीच आपली शिवसेनेबद्दलची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दलची बदललेली आहे. याच्यामुळं आणखीन एक मुद्दा चर्चेत येणार आहे, तो कोणता, उद्धव ठाकरेंच्याबद्दल हे चांगले बोलायला लागलेत किंवा त्यांना मदतीला येतील. ह्यातून काय चलबिचल होणार आहे, कारण सरते शेवटी हिंदुत्व नावाची गोष्ट एकच होती. म्हणजे उद्धव ठाकरेचा असू द्या किंवा BJPचा असू द्या, त्याच्यात जरी वेगवेगळे प्रकारचे 2 प्रकार असले तरी समान मुद्दे होते. त्या समान मुद्द्यावरती आधारित संघाच्या लोकांना सुद्धा उद्धवबद्दल प्रेम होतं आणि उद्धवच्या फॉलोअर्सला सुद्धा BJPबद्दल प्रेम होतं. या प्रेमाच्या पोटातून काय प्रकारचा नवा पॅटर्न काढणार हे भविष्य सांगणार आहे. ह्या आजच्या घडीला मी म्हटलो तर त्याचं उत्तर नाही मिळणार. वंचितचा पाठीमागच्या 19च्या तुलनेत आता खूप कल बदललेला आहे. तेव्हा एकमुखी प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने संघटन ते झालं होतं. आत्ताचं संघटन होण्यामध्ये साधारणपणे 75% फरक पडलेला आहे. 25% त्यांच्याबरोबर राहिलेत, परंतु 75% त्यांच्या सोयीनुसार ते लोक गेलेले आहेत. हा एक बदल आहे. म्हणजे 75%तला 25%चा 25%चा बदल हा आहे. जो उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी दिला तो उमेदवार असा होता काही ठिकाणचा की तो काँग्रेसला किंवा ठाकरे गटाला मदत करेल अशी मतं खाणारा दिसला. म्हणजे उदाहरण दाखल अनेक ह्याच्यातले मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरच्या मतदारसंघात अशी घटना घडली. पण आणखीन एक मुद्दा आहे, गेल्या निवडणुकीमध्ये 19ला फक्त काय काँग्रेसचेच उमेदवार पडले होते असं नाही, BJPचे पण काय उमेदवार विधानसभेचे पडले होते या बहुजन वंचितमुळे. तसं आता तोच पॅटर्न पुन्हा क्रिएट झाला तर केवळ ते काँग्रेसला किंवा शिवसेनेला डॅमेज करतील असं नाही, तर ते BJPला पण काही ठिकाणी डॅमेज करतील. हे सूत्र पुढे येतंय.